या ठिकाणी विजयनगरमध्ये आपण महत्त्वाचा कार्यक्रम संपन्न केला, ज्या ठिकाणी 111 सूर्यनमस्कार करायचा प्रकल्प इटर्नल फिटनेस स्टुडिओ, माजी आमदार आनंदराव पाटील आणि त्याच्याबरोबर येथील माध्यमिक विद्यालय आणि त्याच्याबरोबर ग्रामपंचायत विजयनगर यांच्या संयुक्त उद्यमानं आत्ताचा कार्यक्रम साजरा झाला, की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना योगाची बरीचशी प्रात्यक्षिकं दाखवली गेली. त्याच्यामध्ये घाटे सरांनी मार्गदर्शन केलं. त्याच्याबरोबर आपल्या इटर्नल फिटनेस टीमचे जे सदस्य आहेत त्याच्यामध्ये कविता पवार मॅडम, शीतल शहा मॅडम, स्वप्नाली पाटील मॅडम यांनी पण या ठिकाणी सहभाग घेतला. घाटे सरांनी मार्गदर्शन केलं आणि सगळ्यात महत्त्वाचा जो कार्यक्रम आहे त्याचं आयोजन आनंदराव पाटील यांनी केलं. त्याच्याबरोबर त्यांचे सगळे सहकारी, त्याबरोबर शिक्षक, विद्यार्थी, जवळपास 200-250 लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. आणि योग दिन हा जो आहे तो संपूर्ण जगामध्ये आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जो 2015पासून संपन्न केला आहे, सर्व जगामध्ये आज हा दिन साजरा केला जातो. आणि त्याच्यामध्ये सर्व नागरिक, सहकारी, बंधू भगिनी यांनी सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवायसाठी योग आणि आहार या माध्यमातून प्रयत्न करावेत, यानिमित्त मी सर्वांना आवाहन करेन. धन्यवाद. जागतिक योगा दिनाच्या निमित्तानं देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी संपूर्ण जगभर योगा दिनाचं महत्त्व सर्वसामान्य तरुणांना, सर्वसामान्य नागरिकांना कळावे या हेतूनं सर्व देशामध्ये आज योगाचं आयोजन केलेलं आहे. आम्ही सर्व मिळून ग्रामपंचायत विजयनगर, प्राथमिक शाळा विजयनगर, प्रेमला काकी माध्यमिक विद्यालय विजयनगर आणि इटर्नल फिटनेस क्लब कराड यांच्या वतीनं या ठिकाणी योगाचं गेल्या वर्षीपासून सातत्यानं दरवर्षी 21 जूनला योगाचं शिबिर या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आमचे शंतनू सर आणि ते सर यांनी आज या फिटनेस क्लबच्या वतीनं 111 सूर्यनमस्ते आव्हान केलेलं आहे. त्यानिमित्तानं सर्व या ठिकाणी महिला, पुरुष हे सर्व त्यांनी भाग घेतलेला आहे. आणि त्यानंतर आज या पार्वती मंगल कार्यालयामध्ये आज या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि हे सगळं कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या कराडचे PI दराडे साहेब यांच्या शुभहस्ते हे बक्षीस वितरण समारंभाचं आयोजन केलेलं आहे. आणि ही सर्व मंडळी या योग दिनाच्या निमित्तानं सूर्यनमस्कारासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मी विधानसभेचा माजी आमदार या नात्यानं मी सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद.